ट्रॅव्हल्सवाल्यांकडून तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार, कारवाईची मागणी। उत्तमराव जाधव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मुजोरी, निवेदन घेण्यास नकार, आदिवासी संघटना आक्रमक। ट्रॅव्हलवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लुटमार करीत असल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी मागणी संबंधित संघटनांचे निवेदन देण्यास नकार दिला। त्यानंतर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी टपालात निवेदन देऊन अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक रूप धारण केले। आदिवासी संघटनांची निवेदन घ्यायला व जनतेचे प्रश्न सोडवायला या अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर या अधिकाऱ्याने आपली खुर्ची खुशाल सोडावी, पदावरून हटावे। यांना ट्रॅव्हल्सवाल्यांकडून हप्ते मिळत असतील म्हणून या विषयाचे निवेदन घेत नाहीत। आमच्या दृष्टीने संघटनांची निवेदन घेऊ न शकणारा हा अधिकारी नालायक आहे, बेजबाबदार आहे, या पदासाठी लायक नाही। या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल व नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। न्यूज नेटवर्क शहादा। आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्सवाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करत आहेत त्या विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी आलो। इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते, परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला। याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का, म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळाटाळ करतात। हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे, हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे। त्या अधिकाऱ्याला साधं आमच्या आदिवासी संघटनांचं पत्र घ्यायला लाज वाटते, तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी, आपलं पद सोडून द्यावं। हे या खुर्चीवरती कशासाठी बसले आहे? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे प्रवाशांचे विषय घेऊन आलो, आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही। हे एकच खातं आम्हाला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते, यांना जर पदावर राहून संघटनांची निवेदनं घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं, नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी व्हावं। आमची याच्या पुढे वरिष्ठांकडे हे जो कोण उत्तमराव जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत। असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे, यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। जय बिरसा, जय आदिवासी।